नमस्कार, मी नीलम भोसले. केसीटी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. प्रभाग क्रमांक 22 येथील नागरिकांना पायाभूत व अत्यावश्यक ठरणाऱ्या विकास कामांना प्राधान्य देत सर्वाधिक निधी विकास कामांसाठी आपण आपला प्रभाग 22 येथील काही रस्त्यांची कामे मार्गी लागावे यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख, नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष सहकार्यातून तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या सन 2022-23 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरिक दलित वस्ती सुधारणा योजना अंतर्गत 34,41,017 रुपये खर्चित विजापूर नाका रसूल हॉटेल ते बेघर सोसायटी येथे रस्ता डांबरीकरण करण्यात आले होते. याचे लोकार्पण सोहळा करण्यात आले. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी गटनेते तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रभागातील नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते या रस्त्याचे विधिवत पूजन होऊन लोकार्पण सोहळा पार पडला. या रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मलंगाजी शेठ, अंकुशराव सर, संजू भडंगे, विजय तळभंडारे, सिद्धार्थ फडतरे, रमेश घणाते, मयोद्दीन पटेल, काजी साहेब, रिया शेख, मिया शेख, खाजाभाई कुडके, नूर अहमद शेख, अजित शेख, अशोक पुजारी, मुन्ना शेख, नागेश पालवे, राजश्री देवपल्ली, दिव्या रणखांबे यांच्यासह प्रभाग क्रमांक 22 येथील युवक व ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 22 मधील नागरिक कुठल्याही मूलभूत सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी विविध स्तरातून निधी खेचून आणला. या पुढील काळात देखील प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून प्रभागाचा विकास साधणार असल्याचेही यावेळी किसन जाधव म्हणाले. दरम्यान किसन जाधव यांनी पाणी, ड्रेनेज लाईन, दिवाबत्ती, रस्ते व अन्य मूलभूत सुविधांच्या कामांना प्राधान्य दिले. यासाठी येथील स्थानिक रहिवाशींनी या रस्ता लोकार्पण सोहळ्याप्रसंगी किसन जाधव, नागेश गायकवाड यांचे आभार मानले. रसूल हॉटेल हे बेघर सोसायटी अंतर्गत परिसर या रस्त्याच्या कामाच्या शुभारंभासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहण्याचा योग आला आणि या भागातील आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी, आमचे मार्गदर्शक मलंग शेठ, त्याच पद्धतीनं माझे गुरुवर्य अंकुशराव सर, या भागासाठी आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विजय अण्णा तळभंडारे, संजू भडंगे, सिद्धार्थ फडतरे, रमेश गणाते, मोहिनुद्दीन भाई पटेल, काजी शेख साहेब, रियाज भाई शेख, मलंग शेठ, हाजी मलंग शेठ, गीताताई वजेरी, नन्नू मिया शेख, रसूल हॉटेलचे खाजाभाई कुडलेभाई, नूर अहमद भाई शेख, अजित भाई शेख, अशफाक पुजारी, राजेश्रीताई देवपल्ली, दिव्याताई रणखांबे आणि या भागातील सर्व आमचे ज्येष्ठ मंडळी आणि तरुण सहकारी आणि माझ्या माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय आम्हा सर्वांचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आमचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष तथा खासदार सुनीलजी तटकरे साहेब, या भागाचे विद्यमान आमदार सुभाष बापू देशमुख, या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सहकार्यातून, यांच्या सूचनेतून सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या निधी अंतर्गत या रस्त्याचा साठी जवळपास 34,41,000 रुपयाचा निधी मंजूर केलं आणि या रस्त्याचा आज लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी ही सर्व मंडळी उपस्थित होते. गेले अनेक वर्ष या ठिकाणी अंकुशराव सर असतील, मलंग शेठ असतील, या भागातील अनेक आता नदीमबाई असतील, सर्व आमचे सहकारी असतील, वारंवार मला असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड असतील, आम्हा दोघांनाही या रस्त्याच्या संदर्भातली समस्या वारंवार सांगत होते. या ठिकाणी पाण्याच्या संदर्भातली पण समस्या, ड्रेनेजच्या संदर्भातली पण समस्या त्यांनी सांगितलं आणि आताच नदीम शेठ, मलंग शेठचे चिरंजीव
वसीमभाईंनी पण सांगितलं की गार्डनचा पण प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहे. मी निश्चितपणानं या ठिकाणी आपल्याला अभिवचन देतो. येणाऱ्या कालखंडामध्ये सोलापूर महानगरपालिका असेल आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, या दोघांच्याही माध्यमातून त्या गार्डनचा डेव्हलपमेंटचा जो प्रश्न आहे तेही निश्चितपणानं सोडवू आणि मागच्या कालखंडामध्ये या सर्व भागातील नागरिकांचा आमच्यावर भरभरून आशीर्वाद आणि प्रेम होतं आणि पुढच्या काळात देखील आपला आशीर्वाद आणि प्रेम असाच आमच्या पाठीशी राहावा असा आशय व्यक्त करतो आणि या ठिकाणी लोकार्पण झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांना यश मिळतं, त्यांनी काम केलं, त्यांना मी लहानपणापासून पाहतो. त्यांची जी काम करण्याची जी उडाडी आहे, म्हणजे करण्याची जी क्षमता आहे ती त्यांच्याहून अधिक आहे. प्रत्येक नागरिक त्यांना या ठिकाणी ओळखतो, त्यांना बोलवतात, या म्हणतात. त्यांच्यामुळं हा रस्ता झाला असं मी तरी मानतो. इथे जे काम केलेलं आहे ते फार उत्तम केलेलं आहे. मी आनंदनगर सोसायटीत राहतो आहे. माझं नाव कौशिक शेख आहे. जे किसन जाधव साहेबांनी जे आमच्याकडं आमच्या ज्या मागण्या होत्या आम्ही त्यांच्यासमोर ठेवल्या आणि ते आमच्या पूर्ण केल्यात. ह्याबद्दल आम्ही त्यांचे फार आभारी आहोत सोसायटीकडनं. अजून एक मी एवढंच सांगू इच्छितो की जेव्हापासून साहेबांनी आमच्या सोसायटीकडे लक्ष दिलं आहे तेव्हापासून आमच्याकडे काय ना काय डेव्हलपमेंट होत चाललेली आहे. ह्याबाबत आम्ही त्यांच्याकडनं संतुष्ट आहोत. अजून एक दुसरी गोष्ट एवढीच इच्छा आहे की आमच्या तिन्ही सोसायटीचं मिळून एक गार्डन आहे मागं, ते एक डेव्हलप झालं तर आम्हाला फार आनंद होईल. एवढंच मी सांगू इच्छितो. Like, subscribe, click on the bell.